राशीच्या व्यक्तींना मार्च ते एप्रिल हा साधा कालखंड नाही. हा तो टप्पा आहे जिथे आयुष्य अचानक वळण घेते. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील आणि काही पूर्णपणे अनपेक्षित असतील. पण एक गोष्ट नक्की आहे, या 2 महिन्यात जे काही घडेल ते तुमच्या पुढील अनेक वर्षांचा पाया ठरेल. कधी कधी आयुष्य आपल्याला आधी संकेत देतं, तर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण ते ओळखत नाही. अचानक एखादा फोन, एखादी भेट, एखादा निर्णय आणि सगळं चित्र बदलायला सुरू होतं. तुम्हाला कदाचित वाटत असेल की हे सध्या सगळं स्थिर आहे, पण आधुनिक मोठी हालचाल सुरू आहे. परिस्थिती, संधी आणि नातेसंबंध सगळं हळूहळू नवीन रूप धारण करतं. या व्हिडिओमध्ये आपण या प्रत्येक संख्येचा उलगडा करणार. कोणता निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतं हे माहिती नाही. कोणती चूक टाळली नाही तर मोठी किंमत मोजावी लागू शकते. कोणती संधी तुमच्यासमोर येणार आहे जी आयुष्याचा संपूर्ण प्रवाह बदलून टाकेल. हा काळ तुमच्यासाठी परीक्षा आहे. हे वरदान तुमच्या दृष्टिकोनावर ठरवणार आहे. म्हणून हा संपूर्ण विश्लेषण शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा मुद्दा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरू शकतो. नंबर 1 आहे करिअरमध्ये अचानक मोठी उलथापालथ. मार्चच्या सुरुवातीपासून तुमच्या कर्मभावावर तीव्र ग्रह चळवळ सक्रिय होईल. याचा अर्थ असा की तुमच्या कामाच्या पद्धतीत, जबाबदाऱ्यांमध्ये अचानक बदल दिसू शकतो, किंवा या राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन प्रोजेक्टची जबाबदारी दिली जाईल. सुरुवातीला जड वाटेल, पण भविष्यात तुमची ओळख निर्माण करेल. ज्या लोकांनी आतापर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष केले होते तेच आता तुमच्या कामाचे कौतुक करतील. मात्र या काळात अहंकार वाढून देणे अत्यंत आवश्यक आहे. ऑफिसमधील राजकारण, मस्त किंवा तुमच्या यशामुळे निर्माण होणारी स्पर्धा वाढू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन भागीदारी, नवीन ग्राहक किंवा नवीन शहरात काम सुरू करण्याची संधी मिळू शकते. पण कोणताही करार करताना कागदपत्रे नीट तपासून घेणे गरजेचं आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत तुम्हाला जाणवेल की हा बदल अचानक नव्हता, तर मागील 2-3 वर्षाच्या मेहनतीचे फळ आहे. नंबर 2 आहे आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा. 11व्या भावातील सकारात्मक ऊर्जा तुमच्यासाठी धनप्राप्तीचे दरवाजे उघडेल. मार्चमध्ये अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणाला कर्ज दिले असेल तर एखाद्या प्रोजेक्टचे पेमेंट थांबले असेल तर ते मिळू शकते. गुंतवणूक केलेल्या क्षेत्रातून अचानक फायदा होण्याची संकेत आहेत. शेअर बाजार किंवा जमीन जमला किंवा व्यवसायातील नफा वाढू शकतो. काहींना बोनस, इन्क्रिमेंट, अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत सुद्धा मिळू शकेल. पण लक्षात ठेवा, पैसा येत होता असा जातोही. एप्रिलमध्ये अचानक मोठा खर्च समोर येऊ शकतो. घरातील दुरुस्ती, वाहन, वैद्यकीय खर्च किंवा कौटुंबिक समारंभ. या काळात बचत आणि योग्य नियोजन केल्यास वर्षभर आर्थिक स्थैर्य मिळू शकते. नंबर 3 आहे नातेसंबंधांमध्ये सत्य उजेडात येणार. 7व्या भावावर पडणारे प्रभाव तुमच्या वैयक्तिक आयुष्यात लपलेले पैलू उघड करतील. दडपलेले प्रश्न असतील तर ते आता समोर येतील. प्रेम संबंधात आणि या राशीच्या व्यक्तींना जोडीदाराची खरी भावना समजेल. काहींसाठी हा काळ नातं असून तो अधिक घट्ट करण्याचा असेल, तर काहींसाठी वेगळे होण्याचा. विवाहित लोकांसाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतात, पण संयम ठेवल्यास ते टाळता येतील. मित्र परिवारातही खरे किंवा खोटे लोक ओळखू येतील, जे फक्त तुमच्या आयुष्यात सहभागी होतात पण अडचणीत साथ देत नाहीत. ते हळूहळू दूर जातील. हा काळ भावनिकदृष्ट्या कठीण वाटेल आणि शेवटी तुमचं आयुष्य हलके आणि स्पष्ट करेल. नंबर 4 आहे कुटुंबात मोठा निर्णय. 4थ्या भावातील हालचाली, घर व कुटुंबाशी संबंधित मोठ्या निर्णयाची वेळ आणली जाईल. या राशीच्या व्यक्तींना घर बदलण्याची वेळ येईल. नवीन घर खरेदी, भाड्याने घेण्याची किंवा मालमत्तेवर व्यवहार शक्य आहे. आई वडिलांच्या आरोग्याबाबत लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्या सल्ल्याला महत्त्व द्या. कुटुंबातील एखादी व्यक्ती जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. कौटुंबिक मतभेद मिटवण्याची संधी मिळेल. जसं वारसा हक्क, संपत्ती किंवा जुन्या वादांबाबत प्रश्न असतील तर एप्रिलमध्ये त्यावर तोडगा निघू शकतो. निर्णय तुमच्या पुढील या 10 वर्षाच्या स्थैर्यावर परिणाम करेल, त्यामुळे घाई करू नका. नंबर 5 आहे आरोग्याबाबत सावधान राहायचं आहे. शेवटच्या आठवड्यात शरीर थकलेले जाणवू शकते.
झोप अपुरी राहणे, मानसिक ताणतणाव वाढणे किंवा रक्तदाबातील चढ उतार संभवू शकतो. कामाच्या ओझामुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करू शकता. नियमित व्यायाम, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार केल्यास ऊर्जा संतुलित राहील. आहारात तिखट व जड पदार्थ कमी करा. पाणी जास्त. एप्रिलमध्ये एखाद्या त्या महिन्यामध्ये एक छोटासा आजारसुद्धा तुम्हाला होऊ शकतो. जागृतीची सुरुवात या काळात तुमच्या अंतर्मनात एक वेगळीच हालचाल सुरू आहे. बाहेरील सर्व काही व्यवस्थित दिसत आहे, पण तरी आतून तुम्हाला काहीतरी शोधायचे आहे अशी भावना निर्माण होईल. एखादी घटना, अपयश किंवा अनपेक्षित यश तुम्हाला जीवनाचा खोल अर्थ विचारायला भाग पाडेल. जग किंवा सगळ्या गोष्टी, वाचन, एखादी आध्यात्मिक गुरूचा सल्ला घेण्याकडे तुमचा ओढ वाढू शकतो. पूर्वीच्या गोष्टींना तुम्ही केवळ परंपरा समजत होतात, त्या आता मागील तत्त्वज्ञान समजायला लागेल. अहंकार कमी होऊन आत्मपरीक्षण वाढेल. तुमच्या चुका तुम्हाला स्पष्ट दिसतील आणि त्यातून शिकण्याची तयारी निर्माण होईल. हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक संतुलित आणि शांत बनवेल. नंबर 7 आहे शत्रूवर विजय आहे. हा विजय 6व्या भागातील सकारात्मक गृह प्रभावामुळे तुमच्या विरुद्ध काम करण्याचे प्रयत्न हळूहळू निष्फळ होतील. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात जे लोक तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे खरे रूप समोर येईल. कायदेशीर प्रकरणे व जुने वाद तुमच्या बाजूने वळू लागतील. सूर्य बुद्धी ठेवू नका. संयम, शांतता हेच मोठे शस्त्र असेल, कारण या काळात तुम्हाला समजेल की खरा विजय इतरांना हरवणे नव्हे तर स्वतःच्या कमकुवतपणावर माफ करणे असणार आहे. तुमच्या आयुष्याला पुढच्या स्तरावर देण्याचा हेतू असेल. काही गोष्टी तुम्हाला आनंद देतील आणि काही तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतील, पण दोन्ही तुमच्या भल्यासाठीच असतील. या 2 महिन्यात तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. शांत राहणे, विचारपूर्वक निर्णय घेणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे. या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, या राशीची अंगठी तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तिथून तुम्ही ती खरेदी करू शकता. त्यावरती तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.